नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला काही छान अशा उपयोगी टिप्स सांगणार आहे. तर या तुम्हाला रोजच्या उपयोगामध्ये खूप उपयोगी पडतील. तर चला तर मग आता छान अशा आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. कोणत्याही भाज्या धुताना निवडून झाल्यानंतर जेव्हा आपण करायला घेतो तेव्हा धुताना नळाखाली न धरता अशा प्रकारे एका भांड्यामध्ये भरपूर असे पाणी घेऊन त्यामध्ये या भाज्या बुडवून 10 मिनटं ठेवा. म्हणजे त्यातील सर्व घाण व जी माती लागलेली असते ती पूर्ण निघून जाते. आपण जर नळाखाली धरले तर सगळीकडे पाणी पोचत नाही. त्यामुळे काही भागामध्ये किंवा मग काही भाजींच्या देठामध्ये म्हणा तिथे माती राहते व आपल्याला जेवताना ती माती कचकच अशी लागू शकते. तर अशा प्रकारे भांड्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं. भांड्यामध्ये भरपूर पाणी घेतलं म्हणजे भाजी आपली छान अशी बुडली जाते व त्यातील सर्व जी माती काही आहे ते निघली जाते व आपल्याला जास्त पाणीही आपलं वाया जात नाही. त्यामुळे पाण्याचीही बचत होते व आपली भाजीही खूप छान अशी निघते. तर त्यानंतर स्वच्छ धुवून झाल्यानंतर अशा प्रकारे जाळीच्या बास्केटमध्ये ठेवून ती नितळण्यासाठी ठेवा. पहा किती घाण आपल्या भाजीमध्ये निघालेली आहे ते. तर आपल्या रोजच्या उपयोगामध्ये अशा भरपूर अशा प्लॅस्टिकच्या पिशव्या अशा प्रकारच्या आपल्या घरामध्ये येतात. त्याचा आपण कशा ठेवायच्या ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आपल्याला या परत काहीही ठेवण्यासाठी किंवा मग इमर्जन्सीसाठी आपल्याला या पिशव्या लागतात. तर ते आपल्याला मिळत नाही व आपण कशाही ठेवल्या तर त्या आपल्या घरामध्ये खूप सारा असा पसारा होतो. तर पहा, मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही या पिशवीची अशा प्रकारे घडी घालून ठेवू शकता. म्हणजे आपल्या घरामध्ये पसाराही होत नाही, व्यवस्थित असं पिशव्या राहतात व आपल्याला जेव्हा हवी असेल तेव्हा आपण ही वापरू शकतो. तर पहा, मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिशवीची अशा प्रकारे घडी घालून घ्यायची. आपल्याला या पिशव्या काहीही कामासाठी म्हणा किंवा मग काही द्यायचे असेल तर पटकन आपल्याला या उपयोगी येतात. जर तुम्हाला ठेवायच्या नसतील तर तुम्ही तर डिस्कार्ड करू शकता. पण तुम्हाला जर गरज असेल तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही या पिशव्या घडी घालून ठेवू शकता. म्हणजे आपल्या घरामध्ये जो एक्स्ट्राचा पसारा होणार आहे तो आपण आवरू शकतो. तर अशा प्रकारे छान अशी त्याची बारीक घडी करून आपण एका डब्यामध्ये ती साठवू शकतो. आपल्याला हवी तेव्हा ती कॅरी बॅग आपण वापरू शकतो. तर पहा, मी अशा प्रकारे कॅरी बॅगा ठेवते. म्हणजे भरपूर असा घरात जो एक्स्ट्रा कचरा होणारा होता तो होत नाही. तर सर्व फोल्ड करून झाल्यानंतर अशा प्रकारे जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी या वरच्या साईडला जो पार्ट निघालेला आहे त्यामध्ये मी खोचून ठेवणार आहे. म्हणजे तो निघत नाही व खूप छान असा पॅक बसतो. जेवढं आपण बारीक घडी घालू तेवढी छान अशी राहते. तर पहा, मी अशा प्रकारे सर्व घड्या करून एका डब्यामध्ये ठेवून देते. त्यानंतर आपली ज्या वापरायच्या घरी घालायच्या साड्या असतात तर त्या खूप सुळसुळीत असतात. तर ती साडी हँगरला अडकवल्यानंतर घसरू नये व पडू नये यासाठी मी साड्या कशा ठेवते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर पहा, मी एक साडी मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे ठेवते. तर मी ब्लाऊजही त्याच साडीमध्ये ठेवते. तर हँगरच्या एका साईडला आतल्या साईडला मी साडीमध्येच ब्लाऊज आहे तो अडकून घेतलेला आहे व साडीची घडी मी अशा प्रकारे घालून घेतलेली आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता एक साईड आपण आतल्या साईडला हँगरच्या ठेवून देणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की हँगरला साडी अडकून पहा. तुमच्या साड्या अजिबात विस्कटणार नाही व तुम्ही कमेंट करून सांगता खूप छान अशा साड्या बसलेल्या आहेत. व दुसरी साईडतून साडी घेऊन अशा प्रकारे फोल्ड मारायची व त्यातून आतल्या साईडतून हँगर काढून घ्यायचा. तुम्हाला जर सांगण्यापेक्षा व्हिडिओमध्ये पहा कशा प्रकारे मी ठेवलेली आहे व अशा प्रकारे त्या साईडला घेतली की आपली साडी अशा प्रकारे उभी करा. तर आपली साडी घालून झालेली आहे. पहा, कितीही मी हलवली तरीही पडत नाही व अजिबात गोळाही होत नाही. तर अशा प्रकारच्या ज्या सुताच्या साड्या असतात तर त्या मी अशा प्रकारे अडकवते. तुम्हाला ही पद्धत आवडली की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगावं. तुम्ही अशाच पद्धतीने साड्या यावरती कितीही एकावर एक तुम्ही हँगरला अडकू शकता. तर कशी वाटली ही टिप मला नक्की कमेंट करून सांगा. तर पहा, आता मी तुम्हाला भिंतीवरचे व बोर्डवरचे डाग कसे काढायचे पटकन ते मी तुमच्याबरोबर थोडक्यात शेअर करणार आहे. तर पहा, इथे मी सर्व पिना काढून घेतलेला आहे तो स्विच ऑफ केलेला आहे. तर इथे मी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी, विनेगर, खायचा सोडा व थोडेसे डिशवॉश जेल असतं ते घेतलेलं आहे व यानेच मी तुम्हाला हे चकाचक करून दाखवणार आहे. तर पहा, अगदी हलकंसं मी मारलेलं आहे व हे
बोर्ड तर लगेचच चकाचक असा निघालेला आहे व भिंतीवरचे डागही इथे मिक्सर असतो तर मिक्सरमधून वाटण सांडलं होतं तर तेही पटकन निघतं. तर तोच स्प्रे मारून मी एक 5 मिनटं ठेवणार आहे व 5 मिनटानंतर फक्त आपण कापडाने पुसून घ्यायचं. तुमची कोणती ऑइल पेंट असो किंवा कोणती भिंत अगदी चकाचक असे त्यावरचे डाग निघले जातात. खूप जास्त असेल तर थोडासा साबण लावून रफ करून घासून घ्या. पण अशा प्रकारचे जे हलके डाग असतात ते एकदम चकाचक असे निघतात. तर तुम्हाला या माझ्या टिप्स आवडल्या की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगावं. तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व आपली भिंतही पहा कशा प्रकारे अगदी चकाचक अशी निघालेली आहे. चला तर मग भेटूया आपण छान अशा नवीन व्हिडिओ बरोबर. धन्यवाद.